लोणी आहे हे रोजच्या दुधावरती जी साय येते ती मी साठवून ठेवलेली आहे आणि आज आपण त्याचं लोणी कडवणार आहोत. लाडूस किचनमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. मी दीपाली. आपण ह्या भांड्यामध्ये घेतलेला आहे मिक्सरच्या आणि मी मिक्सरच्या भांड्यामधूनच करणार आहे. हे जे उरलेलं ताक असतं ह्याचं आपण त्याची कढी करू शकतो, किंवा जर तुम्हाला ते नको असेल जास्त क्वांटिटीत असेल तुम्ही आपल्या घरी जी झाडं असेल त्या झाडांना पण घालू शकता. झाडांची वाढ त्यांनी चांगली होती, त्यांना पण प्रोटीन मिळतं, वाया जात नाही ते. हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता हे कडवायला ठेवत आहोत. गॅसवर आपण हे कडवायला ठेवलेलं आहे. आपलं लोणी करून तयार झालेले. आता हे 2 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे जोपर्यंत हे पाणी आहे, हे दुधाळ पाणी जे दिसतंय ना आपल्याला, हे एकदम क्लिअर पाणी दिसत नाही स्वच्छ, तोपर्यंत 2 पाण्याने धुवून काढायचं ह्याला. आणि हे एवढं ताक निघालेलं आहे. हे जर तुम्हाला वापरात आणायचं नसेल स्वयंपाकात वगैरे तर तुम्ही ते झाडांना टाकू शकता किंवा केसांना सुद्धा लावू शकता. आणि केस धुतल्याने सुद्धा छान होतात. किती फायदे आहेत. उकळत आल्यानंतर थोडंसं पाण्याचा असं थोडंसं हात शिंपडायचं त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं जे तूप उकळत आलेले आहे. कुणी ह्याच्यामध्ये नागिनीचं पान किंवा पेरूचं पान सुद्धा टाकतात. सुगंध चांगला येतो तुपाचा. आणि आपण जे तूप काढणार आहोत, ज्या भांड्यामध्ये हे तूप काढून घेणार आहोत, ते भांडं नेहमी कोरडं हवं, कारण कोरडं भांडं असेल तर ते तूप चांगलं टिकतो. त्यात थोडंसं पाणी वगैरे असेल तर मग त्या तूप खराब होतं लवकर. तूप आपलं तयार झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. हे गाळणीने गाळून घ्यायचं की त्याच्यामध्ये ती बेरी तुपाची ती जाणार नाही. हे एवढं तूप तयार झालेलं आहे आपलं. हे साधारण 1 ते 1.5 किलो तूप आहे. घरच्या घरी बनवलेलं आणि शुद्ध तूप, त्याच्यामध्ये काही मिक्स नाही. असं आपण घरी करत जा. हे तूप आपल्या जेवणामध्ये आपण कशातही वापरू शकतो.
मी दीपाली, लाडूस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी सबस्क्राईब जरूर करा.